ज्यांच्याबरोबर अनेक वर्ष मी काम केलं असे संग्राम दादा थोपटे तर आणि मी आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून यावेळी संग्रामदादा मी ग्रामस्थ आम्ही माणुसकीच्या नात्याने एकत्र आलेलो होतो। माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली याबद्दल मी माननीय मुख्यमंत्र्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की अतिशय तातडीने ते स्वतः या केसचं मॉनिटरिंग करतील आणि जोपर्यंत या नराधामाला फाशी होत नाही माननीय मुख्यमंत्र्यांचं ऑफिस त्याच्या जातीने लक्ष घालेल। मी आमच्या सगळ्यांच्या वतीने मी माननीय मुख्यमंत्र्यांचे मनपूर्वक आभार मानते। आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि पोलीस यंत्रणेवर विश्वास टाकलेला आहे आणि त्याच्यामुळे आता पुढे केसचं काय होतं याचा आम्ही सगळे मिळून फॉलोअप घेऊ। पण एक अतिशय दुर्दैवी घटना महाराष्ट्राला काळिमा फासणारी अशी क्रूर घटना जी झाली आहे त्याचा अर्थातच संपूर्ण महाराष्ट्र नाही देश निषेध करतो आणि आपण सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून या केसचा जोपर्यंत त्याला तातडीने फाशी होत नाही तोपर्यंत आपण सगळ्यांनी एकत्र मिळून याचा फॉलोअप केला पाहिजे। मी माध्यमांचेही मनपूर्वक आभार मानते, सगळे कॅमेरामॅन असतील सगळे रिपोर्टर्स असतील ज्या पद्धतीने तुम्हीही हा विषय लावून धरलेला आहे। एक अवेअरनेस प्रोग्राम आपण संपूर्ण राज्यात घेतला पाहिजे। आजही कानावर आले आहेत काही घटना काल आणि आज महिलांवर होणारे अत्याचार मुलींवर होणारे अत्याचार हे वाढत चालले आहेत। त्याच्यामुळे आमची महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की उद्धवजी मुख्यमंत्री असताना एक कायदा शक्ती कायदा आणला होता तर तो कायद्याची अंमलबजावणी सुरक्षितता आणि ही महिलांची तर सुरक्षितता झालीच पाहिजे पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षितता कसं वाटावं आणि त्याला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आणि भावना आम्ही मांडलेली आहे। आता झालेल्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाचे आदेश दिले की याआधी लैंगिक शोषणामध्ये जे आरोपी शोधायचे त्यांना पॅरोल दिला जायचा मात्र हा पॅरोल नाकारण्यात येईल अशा प्रकारचा कायद्यामध्ये आता बदल करावा असे आदेश आम्ही त्याचं मनापासून स्वागत करतो। शक्ती कायद्यामध्ये माननीय उद्धवजी आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जेव्हा शक्ती कायदा आला होता तेव्हा असे अनेक आम्ही सूचना त्या कायद्यात आणल्या होत्या त्याची अंमलबजावणी जर होत असेल तर त्याचं मी स्वागतच करतो। अशा अनेक घटना काल आणि आज मध्ये आलेल्या। एक मिनिट त्यांचा एक प्रश्न झाला नाही खरातांची जी केस झाली त्याचा फॉलोअप महाराष्ट्रातल्या पोलिसांनी उत्तम पद्धतीने केलाय तो लॉजिकल एंडला न्यावा। समाज साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर।